पुण्यातल्या हडपसर भागामध्ये सादिक कपूर नावाच्या व्यक्तीनं जे आहे ते हातावरती फारुख इनामदार यांचं नाव जे आहे ते लिहिल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर आपण पाहतो की त्यांचं कुटुंब जे आहे ते ससून हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं आहे PM करण्यासाठी. आपल्यासोबत त्यांचं कुटुंब आहे. नक्की कारण काय होतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय झालेलं होतं? आत्महत्या करण्यापूर्वी काय बोलणं झालेलं होतं का? नाही, फक्त माझ्या मम्मीला सकाळी 8:20ला कॉल आलता एक चायवाल्याच्या दुकानाकडून त्याच्या नंबरवर की मी एक पेपरचा बंच ठेवला आहे, फक्त तेवढं तुम्ही घरी घेऊन जावा. आणि ते चायवाला त्यांच्या ऑफिसच्या शेजारचाच होता. त्याच्यामध्ये त्यांनी सुसाईड नोट, आमचे सगळे जागाचे पेपर, जागाचे फोटो ते सगळं ठेवलं होतं. हे फक्त त्यांनी ना मानसिक त्रास झाला आहे म्हणून हे सगळं केलं आहे. आणि फारुख इनामदार, सुफियान इनामदार, अफान इनामदार, ॲडव्होकेट कबीर शेख आणि टिपू पठाण हे सगळे मिळून ह्यांनी ना फक्त खंडणी मागितली, आमची जागा बळकावली. झोहर सय्यदनी आमच्यावर खोटं गुन्हा दाखल केलं, खोटं पेपर्स बनवले. सुंदर सुधाकर जोधपूरकरनी आम्हाला विकली होती जागा. त्यांनी खोटे पेपर बनवून त्यांनी काय 10-20 हजार दिले असतील, त्याच्या पुढे 3-4 झिरो ॲड करून खोटे पेपर बनवले आणि आमच्या जागावर केस केली. माझ्या वडिलांवर खोटे गुन्हा दाखल केले. आता 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी त्यांची एक व्हिडिओ व्हायरल केली होती एका गुंड्याच्या नावासोबत. त्यांनी खूप मानसिक त्रास घेतला होता. ते कधी कधी घरी पण नाही यायचे, एवढं त्यांचा मानसिक त्रास होतो. त्यांना पॅनिक अटॅक आलता. मी त्यांना ससूनमध्ये घेऊन आलते, पण ससूनच्या पोलिसांनी सांगितलं एवढं मेजर काही झालं नाहीये तर आम्ही गुन्हा नाही दाखल करणार. आता मेजर झालाय तर आता जागे होणार का सगळे? मेजर होचंच वेट करता का तुम्ही? आम्ही 2013 पासून फक्त चौकीमध्ये जाऊन लिगली आम्ही ॲक्शन घेतोय. आम्ही फक्त पोलिसांच्या भरोश्यावर बसले म्हणून आमच्यासोबत हे झालं का? आम्ही पण पैसे पुरवायचे होते का तुम्हाला? मग आमची ॲक्शन घेतली असती का तुम्ही? आता ज्यावेळेस हे सगळं प्रकरण घडलं, नक्की याच्या मागे कारण काय आहे? फारुख इनामदार यांचा याचा संबंध नक्की काय आहे? त्यांच्या भावाच्या मुलांनी आधी त्यांच्याबरोबर व्यवहार करायचा प्रयत्न केला होता, सुंदर सुधाकर जोधपूरकर बरोबर. तर त्या आंटीनी त्यांची वेट केली, त्यांना 10,000 रुपये टोकन दिले होते आणि तो कोर्टात त्यांचा निकाल झाला की ही 10,000ची रक्कम तुम्ही त्यांना व्याजासहित परत द्या. आम्ही ती जागा घेणार होतो. आम्ही त्यांना बोलायला गेलो की व्याजासहित तुम्ही ही रक्कम पूर्ण घ्या म्हणून. तर त्यांनी सांगितलं नाही, ही तू जागा सोड, नाहीतर मी तुला सोडणार नाही. मग असे खोटे केसेस आमच्यावर टाकत गेले. मग जेव्हा त्यांनी सांगितलं होतं ही खरेदी झाली जागा, तिथं आम्ही थोडा ताबा मारायचा प्रयत्न केला. मग ही लोक आम्हाला त्रास द्यायला लागली, मग काय केसेस टाकायला लागली. मग ह्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायला प्रयत्न करत होते. त्यावेळेस ज्या खूप त्रास झाला, मग माझे मिस्टर पण डिप्रेशनमध्ये जात होते. त्यावेळेस मी म्हणलं कॉम्प्रोमाइज. हातावर काय लिहिलं होतं? त्यांनी लिहिलं होतं फारुख यासिन इनामदार, ॲडव्होकेट कबीर वकील आणि सुफियान इनामदार, अफवान इनामदार आणि हे झोहर सय्यद ह्यांना सगळ्यांना शिक्षा द्या. वडिलांशी नक्की काय बोलणं झालेलं होतं? आत्महत्या करण्यापूर्वी 2-4 दिवस ते काय डिप्रेशनमध्ये होते का, किंवा घरी काय कुटुंबाशी संवाद त्यांनी साधला? ते तसे डिप्रेशनमध्ये आधीपासूनच होते जेव्हापासून त्यांच्यावर केस झाली. पण त्यांनी असं दाखवलं नाही कधी आम्हाला की ते असे करणार आहे म्हणून. आम्हाला याची खात्री पण नव्हती की असे ते करतील. आम्ही त्यांच्यासाठी लय लढलो, त्यांना एवढं सपोर्ट केलं, त्यांना काही नाही होईल ह्याचं आश्वासन बी दिलं. पण का त्या माणसाने हिंमत हारली? ह्या लोकांमुळेच हारली. आता ह्या लोकांना सोडायचं नाही. ह्यांनी टॉर्चर केलं, ह्यांनी सगळे खोटे पेपर बनवले. ह्यांनी जर एवढं केलं नसतं आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला आधीपासून सपोर्ट केला असता तर आम्हाला ही नौबत आलीच नसती. आज डेड बॉडी त्यांचा डेड हाऊसला आम्ही घेऊन जाणार आहे इथून. फारुख इनामदार यांच्याशी काय संबंध होता? बोलणं काय झालेलं होतं का? फारुख इनामदार किंवा काय त्यांच्या कुटुंबाचं आणि तुमच्याशी काय बोलणं होतं? आमचं काही बोलणं नाही. आमच्या वडिलांनाच वारंवार धमकी द्यायची, त्यांना खंडणी मागायची. 50 लाख रुपये खंडणी मागितली, 15 लाख रुपये त्यांना आमच्या वडिलांनी दिली. तिकडून तिकडून व्याजाने दिली ती खंडणी. त्यानंतर बी आता म्हणतात ते 15 पण नाहीये, आम्हाला 50च पाहिजे म्हणून आता हे टॉर्चर करायला लागलेले. ते म्हणजे ती जमीन तुमची होती का, किंवा नावावरती झाली की तुम्ही खरेदी करणार? त्या जमिनीचे त्यांनी खोटे पेपर बनवले, खोटे सातबारे बनवले. त्या जमिनीचे मूळ मालक होते 4. ह्यांनी खोटे सातबारे करून स्वतः एकच मालक बनवला आणि त्याचा मालक बनून त्यांनी ती जमीनचा हक्का ताबा घेतला. आणि आम्हाला पण सतत धमकी दिली. या साईडला बी ते टिपू सोबत नाव जोडून सगळे खोटे केस टाकले, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करायला लावली. त्यांना फरार घोषित केलं.
त्यांना जामीन पण दिली नाही, जामीन अप्रूव्ह होत नाही. 3 जामीन आमचे, तिन्ही जामीन हे झाले, रद्द केले त्यांनी. पठाणचा आणि फारुख इनामदारचा काय संबंध आहे? त्याचा आका आहे तो, फारुख इनामदार आका आहे टिपू पठाणचा. हे माझ्या वडिलांनी माझे लिहिले सुसाईड नोट मध्ये, हे का, टिपू पठाण टोळीचा आका फारुख यासीन इनामदार यांच्याकडून 2 कोटींची रक्कम घेऊन मला पूर्ण आयुष्यभर जेलमध्ये सडवण्यासाठी सुपारी देऊन माझ्यावर 2 डझन कलम लावून, 2 डझन कलम लावले. तुम्ही ती रील पहा, जे नोटीस ते लावली ना आमच्यावर, मोका अंतर्गत जे कारवाई केली आहे ती तुम्ही कारवाई ते बघा तुम्ही, FIR आता किती कलम लावले. फारुख इनामदार हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. त्यांचंच नाव घेऊन तो लोकांना घाबरवतो, त्यांचंच नाव घेऊन तो लोकांना भीती दाखवतो की मला यांचा सपोर्ट आहे म्हणून. कुणाचा सपोर्ट आहे? अजित दादा पवारांचा. त्यांच्याच तर पार्टीने लढतोय ना तो. एवढे अख्ख्या सह्याद्रीनगर मध्ये त्यांचे बॅनर आहे सगळे, हडपसर मध्ये एवढी चर्चा आहे त्यांची अजित पवारांसोबत. तक्रार कुणाकडे करणार, कुणाकडून न्यायाची अपेक्षा आहे? आता पोलिसांकडूनच करणार, आम्ही न्यायालयाकडून करणार, अजून कुणाकडून करणार. आता माझे वडील जे होते त्यांनी एवढे आयुष्यभर लढले, त्यांना काही भेटलं नाही. आज त्यांना एवढी बारी आली का पार जीव द्यावं लागलं. ताई तुम्हाला काय बोलायचं? आता मी तुम्हाला हे दाखवू शकते. हे आमची नॅशनल हॉस्पिटलच्या शेजारची जागा आहे. ही कारवाई करण्याची आधीची जागा आहे. आम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये कंप्लेंट दिली होती. अकबर अब्बास सय्यद ते सगळे समीर अब्बास, हे सगळ्यांच्या नावावर आम्ही कंप्लेंट दिली होती. तिकडं आम्ही कोर्टातून केस जिंकून आलो म्हणून इकडं बघा, इकडं म्युन्सिपल अधिकारी येऊन अतिक्रमण केलं. ह्याच्यानंतर मग फारुखचे माणसं येऊन इकडं बघा, हे फारुखचा मुलगा आहे अफान इनामदार आणि तन्वीर मनियार यांनी सगळ्यांनी मिळून आमच्या जागेवर ताबा टाकला. पहिले आमची जागा अशी होती, मग यांनी सगळं काढून सगळं ताबा टाकला इकडं. म्हणजे हे सगळं करण्यामागे कोण आहे? फारुख इनामदार आहे, जोहर सय्यद आहे. फारुख इनामदारचे 2 मुलं आहात ह्याच्यात आणि टिपू पठाण पण आहे ह्याच्यात. तुमच्याकडे तक्रार आलेली होती, काय म्हटलं होतं? प्रथम मी या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे, कारण की मी दलित पॅन्थर ऑफ इंडिया मध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आहे. माझं नाव इलियास महबूब शेख. आत्ता इथं आल्यानंतर मला यांच्या परिवाराने हे दिलं, माझ्या नावाने पण त्यांनी मदतीचा हाक मारून गेले होते परत एकदा, आणि मी मदतीसाठी यांच्या धावलो. पण यामध्ये काय झालं आहे की मुख्य जो आहे फारुख इनामदार या व्यक्तीने अतिशय छळ करून या माणसाला आत्महत्येला प्रवृत्त केलं आणि त्याची हत्या झाली. आणि आता ही सुसाईड नोट मी तुमच्यासमोर काय ॲक्च्युली काय लिहिलेलं ते माहीत नाही. आता मी तुमच्यासमोरच उघडतो याला. कॅरेमध्ये त्यांनी माझ्याकडं पत्र दिलेत आणि ते 2 दिवसापूर्वी मला आहे ना शंकरशेठ रोडला रस्त्यावरती दिसले होते आणि थांबून मला म्हटले की इलियास भाई 2 दिवसानंतर मी मुंबईवरनं आले की तुम्हाला भेटतो आणि मला मदत करा. आत्तापर्यंत तुम्ही मला मदत केली, तुम्ही माझ्यासाठी पोलिसांना मदतीसाठी गेले. आम्ही जाऊन भेटून पण आलो होतो. भेटून आल्यानंतर त्यांनी आम्हाला पोलिसांनी आश्वासन दिले की आम्ही समोरच्यांना शिक्षा देऊ, परंतु सगळी उलट गणितं झाली. आता बघा ह्याच्यात उघडलं तुमच्यासमोरच, यामध्ये त्यांनी ज्यांना पत्र दिलेलं त्यांची नावं दिलेली वाटतं. माननीय पंतप्रधान, गृह शाखेला देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांना सगळ्यांना त्यांनी काय लिहिलेलं आता यामध्ये सगळं. आणि मुख्य म्हणजे हे सगळं जे दाखवलं कुटुंबाने ते तुम्हाला प्रत दिली? आम्हाला पण एक प्रत दिलेली वाटतं. यामध्ये प्रमुख म्हणणं माझं असं आहे की एखादा बेगुन्हा व्यक्ती ज्याने कुठला गुन्हाच नाही केला, कारवाई कोणावरती व्हावी? मुख्य दोषी आरोपी फारुख इनामदार जो आता राष्ट्रवादीचा अजितदादा पवार गटाचा उमेदवार आहे सय्यदनगरमध्ये, ज्यांनी भरपूर भूमाफिया भूखंड माफिया येतो, त्याला तातडीनं जेरबंद करावं ही आम्हाला शासनाकडे प्रसारमाध्यमातून अपेक्षा आहे. आणि जोपर्यंत फारुख इनामदारला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी इथनं बाहेर घेऊन जाणार नाही.
पाहतोय की या सगळ्या कुटुंबाची मागणी आहे ती म्हणजे आमच्या जमिनीवरती बेकायदेशीरित्या ताबा जो आहे तो करण्याचा प्रयत्न फारुख इनामदारच्या कार्यकर्त्यांकडून होत होता. टिपू पठाणला हाताशी धरून आमच्या कुटुंबाला त्रास जो आहे तो देण्याचा प्रयत्न झाला अशा आपण पाहतोय की तक्रार कुटुंबियांची आहे. फारुख इनामदारच्या विरोधावर आम्ही तक्रारी केल्या मात्र गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे आता फारुख इनामदारवरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी कुटुंबियांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरापर्सन विशाल रायपुरेसून प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.